जय भीम, जय संविधान. परभणी येथे झालेल्या संविधानाच्या विटंबनेचा सर्वात पहिले निषेध व्यक्त करतो. आज मी न्यूज बघत होतो. परभणी येथे जो संविधानाची विटंबना झाली त्याविषयी एक पोलिसांच्या गाडीवर आपल्या समाज बांधवांनी दगडफेक केली. ती व्हिडिओ वारंवार दाखवत होते. पण पोलिसांनी आपल्या समाज बांधवांवर जो लाठीचार केला, जो अत्याचार केला, ती व्हिडिओ दाखवली का? नाही ना. ती व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. पहिल्याच्या काळात राजा महाराजांची गुलामी शिपाई करत होते. आज नेत्यांची गुलामी हे पोलीस लोक करतात. मी सर्वात पहिले पोलिसांचा निषेध व्यक्त करतो. आज तुम्ही बोलत असाल की पोलीस आपलं रक्षण करतात. हो, मान्य मला पोलीस आपलं रक्षण करतात. मी त्यांना सल्यूट करतो. जे एकदम मनापासून काम करतात त्यांना, त्यांच्या खाकीला मी एकदम मनापासून सल्यूट करतो. पण पोलिसांमध्ये पोलीस बांधवांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही इमानदारीत जर सिंघम पिक्चर पाहिलं नसेल तर सिंघम पिक्चर बघा. आणि अजय देवगण जी लास्टला भूमिका घेतात, जे त्या नेत्यांपासून ते प्रत्येक गुन्हेगाराला जेव्हा लास्टला ती शिक्षा देते, प्रत्येक पोलीस रस्त्यावर उतरतो, तसे जर तुम्ही रस्त्यावर उतरले ना तर मी तर बोलतो कधीच कोणत्याही महापुरुषाची विटंबना होणार नाही, कोणत्याही गोष्टीचा भ्रष्टाचार होणार नाही. पण तुम्ही स्वतःची नोकरी वाचवतात आणि शांत बसतात आणि यांची गुलामी स्वीकारतात. आणि सामान्य माणसावर जेव्हा रस्त्यावर उतरतो, जेव्हा नेत्यांविषयी काय बोलतो तर त्याच्यावर गुन्हे दाखल करतात. आज परभणीमध्ये अनेक आपल्या भीमसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहे. ते आपले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बोलले की मागं घ्या, ते तत्काळ मागं घेण्यात यावे, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. पण सरकार फक्त आपला वापर फक्त मतदानाच्या वेळेस करतात. संविधानाचा वापरही मतदानाच्या वेळेस करतात. ज्या वेळेस निवडून येतात त्यावेळेस फक्त आपल्यावर अत्याचार केला जातो. ज्या वेळेस संविधानाची विटंबना होते तर बाकीचा समाज, बाकीचे लोक काय शांत बसले जातात याचा विचार केला? संविधानाचा अधिकार फक्त आपल्याला दिला, आपल्याला ती तळमळ, आपल्याला संविधानाविषयी कोण काय बोललं का आपल्याला राग येतो. अरे पण जे संविधानाचा अधिकार येतात, संविधानामध्ये जे सवलती जे उपभोगतात, सवलती जे घेतात त्यांचं काय? तो समाज कधी रस्त्यावर येतो का संविधानाविषयी? नाही. आम्हाला संविधानातून आरक्षण पाहिजे, आम्ही आमरण उपोषण करतो, पण आम्ही काय रस्त्यावर येत नाही. संविधानाविषयी एवढी चीड का ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं म्हणून? अरे छत्रपती शिवाजी महाराजांची किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची विटंबना केली जाते. अरे आज ते महापुरुष होते म्हणून आज आपण आहोत. भाडकावानं लाज बाळगा कुठेतरी. परभणी येथे झालेल्या या गोष्टीचा सर्वात पहिले निषेध व्यक्त करतो. पण माझ्या पोलीस बांधवांचा, ज्यांनी आज जो लाठीचार केला परभणीमध्ये, किंवा जेव्हा कोणतीही दंगल होती, जेव्हा तुम्ही सामान्य माणसानं जो लाठीचार करतात, त्या गोष्टीचा मी सर्वात पहिले खूप मोठा निषेध व्यक्त करतो. तो लाठीचार थांबवा. आणि तुम्ही जे नेत्या लोकांचं ऐकतात, कधी ना कधी तीच काठी त्या नेत्यावर फिरवा बरं. तीच काठी त्या नेत्यानं फिरवा, मग बघा कसा बदल करतो. पण तुमच्यात तेवढी हिंमत नाही. सिंघम पिक्चर सारखे रस्त्यावर उतरा तीच काठी त्या नेत्यावर फिरवा. जी काठी तुम्ही सामान्य माणसानं फिरवतात ना, तीच काठी त्या नेत्यावर फिरून बघा. पण तुम्हालाही फक्त तुमची नोकरी वाचवायची असते. विचार करा. मी एका गावात गेलो होतो. त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होता, देवाचा कार्यक्रम होता.
जो गायक आणला होता तो त्या मुलाशी बोलत होता, चांगल्या प्रकारे बोलत होता. तर ज्या माणसांनी, ज्या भाऊंनी तो कार्यक्रम भरवला त्यांनी त्या एक मुलाला तिथं वाजवायला बसवलं. तो मुलगा वाजवायला तिथे बसला. पण गावातील काही भांडगुळ, आजही काही गावात काही भांडगुळ आहे ते जातीवाद करतात. तर त्या भांडगुळांनी तो पोरा तिथे बसला होता, त्या पोराला काय बोलले की हे महार आई झवाडा इथे का बसला, महार आई झवाडा इथे का बसला. तर तो तिथून उठला आणि त्याला पाठीमागे गेला. त्याला 25-30 पोरांनी मारलं. त्याचे इथे असे वार आहे. आणि त्यावेळेस मी तिथे गेलो. मी त्या ठिकाणी थोडी शिवीगाळ केली. बोललो तुमचा कार्यक्रम कधी होऊन देणार नाही, अॅट्रॉसिटी डायल करतो. तर तिथले जे मेन लोक होते, सरपंच होता, सरपंच होते, जे मोठमोठे लोक होते, तर ते आमच्याकडे आले आणि आमच्या पाया पाडायला लागले की भाऊ असं काही करू नका, गावामध्ये आम्हाला एकत्र राहायचे. मग तुम्ही त्या भांडगुळ लोकांना सहारा का देता, तुम्ही त्या भांडगुळ लोकांना सहारा का देता. नंतर आमच्या पाया पडले, आमची समजूत घातली आणि तो विषय थोडा ड्रॉप केला. मला एक म्हणायचं आहे की त्याच लोकांनी, काही लोकांनी त्या भांडगुळ लोकांना पळवलं. आजही काही ठिकाणी जातीवाद केला जातो. मग हा जातीवाद का. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक जातीचे सैन्य त्यांच्या सोबत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबतही अनेक लोक होते. त्या महापुरुषांनी कधी जातीवाद केला नाही. तर तुमची माझी काय अवकात. भांडगुळांनो अजूनही सुधरा, भांडगुळांनो अजूनही सुधरा, जातीवाद थांबवा. आणि ज्यांनी ही संविधानाची विटंबना केली ना, त्याला तत्काळ अटक करा. याचे परिणाम खूप वाईट होतील. पण सरकारला याच्याशी काही घेणं देणं नाही. ते फक्त स्वतःची तिजोरी भरण्यासंबंधी व्यस्त आहे. स्वतःची तिजोरी भरण्यात, आपल्या मुलाचं भविष्य निर्माण करण्यात, आपलं घर भरण्यात फक्त व्यस्त आहे. आणि काय झालं की पोलीस प्रशासनाला पुढं करायचं आणि तमाशा बघायचा आणि आपल्याच लोकांवर गुन्हा दाखल करायचा. आणि जे बाकीचे संविधानाचे जे अधिकार आहे, त्याच्याकडून भेटलेल्या सवलती आहे, त्याचा फक्त वापर करून राहिले, त्यांचं काय, ते का रस्त्यावर येत नाही. हा विचार माझ्या बांधवांनी करावा एवढीच विनंती करतो. आणि संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, या प्रत्येक स्मारकांना किंवा संविधानाला जर कोणत्याही प्रकारचा धक्का लागला, प्रत्येक महापुरुषांच्या स्मारकाला धक्का लागला, ते त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर येऊच, आमचा जीव गेला तरी चालेल. जय भीम, जय संविधान.